नमः शिवाय. श्रावण सोमवारची शिवमुठाची कहाणी. ही कहाणी ऐकल्याने सर्व दुःख दूर होतात. तर आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 सुना आवडत्या होत्या. एक नावडती होती. आवडत्या सुनेचा तो चांगला प्रतिपाल करे. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भडं, राहायला गुराचं बेड दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण महिना आला. पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागकन्या देवकन्याशी तिची भेट झाली. त्यांना विचारले, बाई बाई कोठे जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवा मूठ वाहतो. यानं काय होतं असं राणीनं विचारले. भरताराची भक्ती होते. इच्छित कार्य प्रसिद्धीस येते. मुलं बाळ होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारले, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्याचबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायानो, वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे. शिवराई सुपारी घ्यावी. गंध फुलं घ्यावं. 2 बेलाची पानं घ्यावी. मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठा ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा भरताळा. नावडती आहे ती आवडती कर रे देवा. असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्ट माष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुखाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्षे करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या जवस आणि 5वा आला तर सातू शिवमुठा करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिने मनोभावी पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदांचं उष्ट मस्त पानं दिली. तिने ती गाईला घातली. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठा ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दीर भावजा, ननंद जावा भरतारा. नावडती आहे ती आवडती कर रे देवा. असं म्हणून तिळ वाहिलं. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारले, तुझा देव कुठं आहे? नावडतीने जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत. काटे कुटे आहेत. साप वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचे सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडती तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. तिनं काटे कुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्या सर्व वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नझडीत खांब झाले.
हांड्या ग्लास लागली. स्वयंभूत महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतले. नावडतीची पूजा करू लागली. गंध फुलं वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठा ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दीर भावा, ननंद जावा भरतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणू लागली. म्हणून शिवाला शिवमुठा वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने लावायला दिले. खुट्टीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ होते. तिथे एक पिंड आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुट्टीवर पागोटं आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीतून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो हो हीच 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरा संपूर्ण सफल. तर अशा प्रकारे श्रावण महिन्यातील शिवमुठाची ही कहाणी आहे. आणि जरी आपल्याला श्रावण महिन्यात उपवास करायला नाही जमला तर ही कहाणी आवर्जून ऐकावे. जेवढे उपवासाचे फळ आपल्याला मिळते तेवढेच हे कहाणी ऐकल्यानंतरही आपल्याला फळ मिळणार आहे. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.